हर्षदा, तू सायकल शेवटची कधी चालवली असेल? म्हणजे आतापर्यंत मी चालवतीच सायकल एखाद वर्ष अलीकडेपर्यंत. बरं, पण आपण मोस्टली कसं करतो की शाळा कॉलेज पर्यंत आपलं सायकलशी नातं असतं. मात्र आपली सायकल घ्यावी आणि वाट फुटेल तिथे जावं आणि स्वप्नवत प्लॅन खरं तर कुणालाही करावासा वाटत नाही, पण महाराष्ट्राची कन्या भाग्यश्री सावंत तिचा हा ड्रीम प्लॅन आहे तो सत्यात उतरवलेला आहे. स्वतः ऍथलीट आणि गिर्यारोहक असलेल्या भाग्यश्रीनं नुकताच 20,000 किलोमीटरचा पल्ला फक्त सायकलवरून पूर्ण केलाय. तिच्या या सायकल प्रवासाचा आणि तिचा जो मित्र आहे पवन MJ ची तिला कंपनी होती आणि त्या सगळ्यांनी मिळून हा संपूर्ण असा ड्रीम प्रवास केलेला आहे आणि तिचा हा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा. तर 18 राज्य 185 दिवस एक सायकल आणि दिवसागणिक गाठीशी जुळणारे अनुभव या सगळ्या अफलातून प्रवासाबद्दल अनुभवाबद्दल बोलण्यासाठी भाग्यश्री सावंत सध्या आपल्यासोबत आहे. ती आज बंगलोरमध्ये आणि तिथून भाग्यश्री आपल्याशी बोलणार आहे. भाग्यश्री, तुझं खूप खूप स्वागत ABP माझामध्ये. भाग्यश्री, मला सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या या मोहिमेविषयी सांगशील, तुझ्या या प्रवासाची सुरुवात कुठून झाली त्याविषयी सांगशील? मी नॅशनल सायकलिस्ट होते आणि त्या व्यतिरिक्त स्पोर्ट्समध्ये बरेच काही माझे अचीवमेंट्स होते आणि मी खूप ॲक्टिव्ह होते. आणि 2 वर्ष आधी माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं, ज्याच्यामुळे मी आय वॉज नॉट फिट टू रन, बट इंजरीज डोंट स्टॉप मी आणि माझं जे प्रेम आहे स्पोर्ट्ससाठी दॅट कंटिन्यूड. सो मी बँगलोरला आल्यावर इथे शिक्षणासाठी आलेले 2 वर्षासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. आणि जेव्हा मी सुराना कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा मी रोटरॅक क्लब जॉईन केलं आणि तिथे त्याच्यानंतर मी रोटरॅक बँगलोर ऑर्चर्ड्समध्ये आले आणि तिथे मला एक माझा फ्रेंड मिळाला हू इज ऑल्सो व्हेरी ॲडव्हेंचरस. तर आम्ही डिसाईड केलं की आपण पूर्ण देश आहे तो सायकलवर प्रवास करूया अँड इट हॅड टू बी फॉर अ कॉज. कारण की पोलिओ एक असा आजार आहे जो एखाद्याला जर झाला तर पुढे त्याची पूर्ण लाईफला खूप त्याला चॅलेंजेस येतात. सो म्हणून सिन्स इंडिया इज पोलिओ फ्री आम्ही डिसाईड केलं की मी आणि पवन आम्ही सगळ्या गावांमध्ये जाऊन शाळांमध्ये जाऊन स्वच्छतेबद्दल माहिती देऊया, क्लीनलीनेस हायजीनबद्दल माहिती देऊया, पोलिओ कसा होतो त्याला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो भारताला पोलिओमुक्त ठेवायसाठी हे आम्ही ठरवलं आणि आम्ही सायकल घेऊन सुरुवात केली. तेव्हा पोलिओ मुक्तीसाठी तू हा विडा उचललास, मात्र सायकलिंगला निघताना ही धास्ती होती का असा प्रश्न विचारणं खरं तर धाडसाचा ठरेल. पण 20,000 किलोमीटरचं हे सगळं अंतर तू पार केलेलं आहेस, तुझ्याबरोबर तुझा साथीदार देखील होताच, पण तू एकटी मुलगी होतीस. अशा वेळी तू काय काय विशेष उपाययोजना केलेल्या होत्यास? टू बी व्हेरी फ्रँक, काही असे जास्त मोठे सेफ्टी मेजर्स घेतले नव्हते, पण पूर्ण जर्नीमध्ये सेफ्टीसाठी आमच्या मागे एक सपोर्ट व्हेकल होती जीप कॉम्पस, जी आम्हाला थ्रू आउट फॉलो करत होती. आणि जेव्हा आम्ही जिथेही गेलो सगळीकडे वॉट एव्हर आमचा जो काही स्पीड आहे ती गाडी आमच्या मागे त्याच स्पीडवर असायची सेफ्टीसाठी. पण त्या व्यतिरिक्त थोडा काही ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो, जसं आम्ही जेव्हा हजारीबागला गेलो तर तिकडचे जे रोटरी क्लब हजारीबागचे मेंबर्स होते त्यांनी आम्हाला एक चाकू म्हणून गिफ्ट दिला आणि सांगितलं की तू मुली आहेस, तू सेफ्टीसाठी काहीतरी ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर काही असे प्रसंग झालेले जिथे मुलं बाईकवर मागे लागलेले छेडखाणी वगैरे करत होते, तर त्यावेळी गाडी फक्त पुढे यायची, थांबायची आणि ती चाकू काढून समोर ठेवायची, मग ते पळून जायचे. सो असे सेफ्टी आम्ही थोडे नंतर मेजर्स घेतले, पण आधी आम्ही असा काही विचार केला नव्हता मेजर. अच्छा भाग्यश्री, तुझं सायकलिंगचं रोजचं रुटीन कसं होतं? तुझा दिवस किती वाजता सुरू व्हायचा? तुझा प्लॅन कसा ठरलेला होता सगळा? आता हे मी 2 फेजेसमध्ये बोलू शकते. एक तर प्रिपरेशन प्लॅन, कारण की ही मोहीम सुरू करण्याआधी आम्ही जवळजवळ 1 वर्ष पूर्ण ट्रेनिंग केली आणि तो 1 वर्ष या 6 महिन्यांपेक्षा जास्त कठीण होता. कारण की तेव्हा मी MSc सायकोलॉजी कॉलेज अटेंड लेक्चर करायचे, कॉलेजमध्ये मी रेग्युलर असायचे, 8 वाजता कॉलेज असायचं, तर मी 3:30 वाजता उठून जिमला जायचे, सायकलिंगला जायचे, मग कॉलेज संपल्यावर परत मी जिमला जायचे आणि मग नंतर रात्री 11 वाजता घरी यायचे. सो माझा जो फक्त रेस्ट पिरियड होता तो रात्री 11 ते सकाळी 3:30 होता आणि त्यामध्येच मला अभ्यास, होमवर्क वगैरे सगळं करायचा. आणि बट लकीली माझा जो को सायकलिस्ट होता ही वॉज व्हेरी अंडरस्टँडिंग आणि त्याचा जो पूर्ण सपोर्ट होता की नाही तू हे कर. सो बऱ्याच वेळा मी एक्झाम्सच्या वेळी पण जेव्हा ट्रेन करायचे, ही यूज टू कम अँड ड्रॉप मी 25 किलोमीटर्स लांब माझ्या एक्झाम सेंटरला, सो दॅट आय कॅन फोकस ऑन माय ट्रेनिंग अँड माय स्टडीज ऑल्सो.
आणि जेव्हा आम्ही सायकलिंग सुरू केली आफ्टर ऑल दीज प्रिपरेशन्स, तर आम्ही साधारण 4:30ला दिवसाला सकाळी सुरू करायचो आणि आमचा एम होता सनसेटच्या आधी संपवायचा. पण जसं आम्ही सुरू केलं आणि आम्ही थोडं नॉर्थ ईस्ट जवळ जात होतो, वी स्टार्टेड फ्रॉम हिमाचलवरून आम्ही सुरुवात केली, हिमाचल प्रदेशवरून, आणि आम्ही टुवर्ड्स आसाम गेलो. तर त्या बाजूला सनसेट खूप लवकर होत होता. सो संध्याकाळी 4:30लाच म्हणजे पूर्ण असा काळोख असायचा, अंधार असायचा. सो तेव्हा आम्ही अंधारात चालवलेली. बट एका ठिकाणी आम्ही 292 किलोमीटर्स जे आमचं लॉंगेस्ट होतं ते केलेलं. त्यासाठी आम्हाला 17 तास लागलेले. सो असं काही ठराविक नव्हतं. पण हो, विंटर्समध्ये जरा चॅलेंजिंग होतं सकाळी सुरू करायला, कारण की सनसेटच्या आधी संपायचं होतं आणि सकाळी खूप फॉग असायचा, तर विजिबिलिटी आम्हाला खूप कमी असायची. बरोबर. भाग्यश्री, खरं तर स्पोर्ट्स वुमन आहे तू आणि एक स्पोर्ट्स स्पिरिट तुझ्यामध्ये दिसते तुझ्या बोलण्यातून. तू धाडसी आहेसच आणि तुझ्या बोलण्यातून देखील तू किती डॅशिंग आहे ते आम्हाला कळतंय. मात्र या 20,000 किलोमीटरच्या प्रवासात दरम्यान कधी तुला इजा झाली असेल, कधी तू पडली असशील सायकलिंग करता करता, असे काही अनुभव तुला आले? बाय गॉड्स ग्रेस अजून माझा, मी आणि पवन, इनफॅक्ट आम्हाला दोघांनाही ऍक्सिडेंट असा अजिबात फेस करावा लागला नाही. पण मी आजारी पडलेले 3-4 वेळा सडन क्लायमॅटिक चेंजमुळे. आणि काय होतं, आम्ही कंटिन्युअसली एवढं सायकलिंग करत आहोत आणि सकाळी आम्ही एवढं लवकर सुरू करतो, रात्री आम्ही लवकर झोपतो, कारण की आम्ही एवढ्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करत असतो. तर प्रॉपर रेस्ट नाही मिळाली म्हणून आमची थोडी इम्युनिटी ड्रॉप होत होती. आणि मग मी पटकन, थोडंही वेदर चेंज झालं, मला पटकन ताप असायचा. बट लकीली आम्ही जिथेही जायचो, जिथेही रोटरी क्लब्स वगैरे असायचे, तिथे कोण ना कोण डॉक्टर ते स्टँड बायवर ठेवायचे. सो दॅट टाइम दे यूज टू, म्हणजे काही असेल तर आम्ही त्यांना आधी इन्फॉर्म करायचो आणि डॉक्टर अवेलेबल असायचे. सो मी ताप असताना पण सायकलिंग केलेली आहे. भाग्यश्री, तुझी आयुष्यातली पहिली सायकल तू कधी घेतलीस? कारण काय काय वेळेला असं होतं की एखादी गोष्ट निर्जीव असली तरी सुद्धा ती आपल्याबरोबर इतके वर्ष असल्यावर आपला आणि त्याचा एक कनेक्ट होतो. काय काय वेळेला तुझी सायकलही तुझ्याशी काहीतरी बोलत असेल. तर तुझं आणि तुझ्या सायकलचं नातं कसं आहे आणि पहिली सायकल कधी घेतलीस? मी जेव्हा 7वीत होते तेव्हा माझ्या आजीने मला सायकल घेऊन दिलेली. मला अजूनही आठवते, ती ब्लू कलरची हिरो रेझर बॅक होती आणि ते पण मला सरप्राईज म्हणून तिने दिलेली. कारण की टू बी व्हेरी फ्रँक, आज मी जे काही आहे ते मी माझ्या आजी आणि माझ्या आईमुळे आहे. आणि तिने मला जेव्हा ती सायकल घेऊन दिली तेव्हा नंतर मी स्पोर्ट्समध्ये थोडी इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेले. आणि त्यानंतर मम्मीने मला असंच म्हणून एका स्कूल सायकलिंग रेससाठी रजिस्टर केलेलं. आणि तेव्हा त्या सायकलवर, आणि जे माझ्याबरोबर जे प्रॉपर रेसिंग सायकलवाले होते, मी तसं कम्पीट केलेलं. आणि विथ दिस सायकल दॅट आय हॅड, जी एकदम अशी बेसिक होती, मी सेकंड आलेले. सो नेक्स्ट ह्याला मला मम्मीने नवीन सायकल घेऊन दिली, विच वॉज व्हेरी बेसिक पण रेसिंग स्टाईलमध्ये होती, ॲटलासची. आणि तेव्हा ज्या मुलीने मला आधी रेसमध्ये पहिलं हरवलेलं अँड आय हॅड स्टूड सेकंड, आय डिफीटेड हर बाय ऑलमोस्ट मोर दॅन अ किलोमीटर अँड अ हाफ. सो दॅट इज वेन आय टोक सायकलिंग सिरियसली. आणि मग नंतर मम्मीने मला ट्रेनिंगला टाकलं. मला अजूनही आठवतं, अनिल तांबे सर होते ज्यांनी मला पूर्ण सायकलिंगमध्ये प्रिपेअर केलं. त्यानंतर मी मुंबईमध्ये 3 वर्ष कन्झिक्युटिव्ह चॅम्पियनशिप जिंकलेले सायकलिंगची. त्यानंतर स्टेट लेवलला स्कूल चॅम्पियनशिप जिंकलेले आणि त्यानंतर मग नॅशनल्सला गेलेले. आणि तसं माझी सायकलिंग सुरुवात झाली. मस्त. भाग्यश्री, तुझा जो संपूर्ण प्रवास आहे आणि तुझा तो अनुभव आहे, जो ट्रिगर ठरला तुझ्यासाठी, तो देखील ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. पण भाग्यश्री, कधी कधी असंही होत असेल की शेवटच्या काही अंतरासाठी पॅडल मारणं देखील कधी कधी जीवावर येत असेल. रोज इतका किलोमीटरचा तू प्रवास केला असशील, अशा वेळी तुझं एनर्जी बूस्टर काय होतं? सो आम्ही एक खूपच छान स्ट्रॅटेजी केलेली की एकतर जसं 20,000 किलोमीटर्स आहे, आम्ही पुढचा रूट कधी बघायचो नाही. जर आम्ही आज सुरुवात करतोय फक्त आजच, कारण की रूट तसाही प्लॅन होता, आम्हाला मेंटली माहित होतं रूट काय आहे, पण आम्ही असं डे टू डे रूट नाही बघायचो. वी ओनली यूज टू सी की आज की आपल्याला सायकल चालवायची आहे. आणि त्याला पण आम्ही असं ब्रेक्समध्ये डिवाइड केलेलं. आणि मेन जो उद्देश होता या पूर्ण राईडचा, दॅट वॉज स्कूल व्हिजिट. सो आम्ही जवळजवळ 300पेक्षा जास्त शाळांमध्ये व्हिजिट केली आहे, लहान मुलांशी वार्तालाप केला आहे. आणि जिथे जिथे आम्ही जसं जात होतो तर पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत आम्ही म्हणजे त्या शाळांमध्ये थांबायचो, मग तिथे आम्हाला रेस्ट मिळायची. सो आम्ही जो आमचं लॉंग टार्गेट होतं, जसं की जर 200 किलोमीटर असेल ते आम्ही 50 किलोमीटरमध्ये ब्रेक केलेलं. सो असं मोठा टार्गेट नव्हता आमच्याकडे, असे छोटे रिअलिस्टिक गोल्स होते. जसं आपण बोलतो गोल सेटिंग, लॉंग टर्म गोल्सला शॉर्ट टर्म गोल्समध्ये प्लॅन करा, दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट वी डिड हिअर. बरोबर. आणि सायकोलॉजी असून तो प्रॉपर सगळे आम्ही तसे स्ट्रॅटेजीज वापरलेले. बरोबर.
भाग्यश्री, खरं तर तुझा हा प्रवास खूप अफलातून आहे आणि असं ड्रीम असतं बऱ्याच जणांचं की आपली सायकल घ्यावी आणि आपण निघावं काहीतरी शोधत टूरसाठी. निघावं. तर नक्कीच महाराष्ट्रातल्या सगळ्यांसाठीच तो एक आदर्श असशील हे नक्कीच. त्यामुळे आपली पॅशन जपत पण समाजभान ठेवत काम करणारी तू, खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी.